बऱ्यापैकी हजर आहेत आणि त्यानंतर आता जिल्हाध्यक्षांची निवड आपल्याला माहिती आहे की परवाच सर्व महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्याच्या अध्यक्षांची निवड एकाच वेळी झाली आणि त्यामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन अध्यक्ष प्रभाकरजी सावंत हे पुन्हा एकदा ते निवडून आले, त्यांची निवड झाली आणि त्याबद्दल त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. हा सगळा आपण परिवार आहोत, भारतीय जनता पार्टीचा सगळा परिवार आहे आणि आपल्या सगळ्या शुभेच्छांच्याच जोरावर त्यांची पुढील वाटचाल निश्चितपणे होणार आहे. कारण हा खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ आहे भाजपचा. केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकार आलेलंच आहे आणि आता निवडणुकाही पंचायत समिती जिल्हा परिषदच्या होऊ घातलेल्या आहेत. म्हणजे जो काय अडथळा होता तोही दूर झालेला आहे आणि त्यामुळे ह्या पुढच्या निवडणुका ह्या तुमच्या सगळ्यांच्या निवडणुका आहेत, कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि त्यावेळी खरी कसोटी प्रभाकर सावंत यांची लागणार आहे आणि त्या कसोटीला ते नक्की उतरतील असं मला वाटतं. कारण त्यांचा जो स्वभाव आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचा आणि सगळ्यांचं ऐकून घेण्याचा. अध्यक्ष हा नेतृत्व करतो आणि नेतृत्व करताना ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असते की आपल्या बरोबर सगळ्यांना घेऊन आणि योग्य माणसाला योग्य ते काम देऊन त्याला जबाबदारी देऊन त्याला कार्यान्वित करणं हे अध्यक्षाचं काम आहे. आता मंडळाच्या रचना होतील, जिल्हा आपला जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा त्याच्याही रचना होतील आणि मग खऱ्या अर्थाने आपलं काम सुरू होईल. आपल्या पार्टीची पालकमंत्री आहेत आणि त्याचबरोबर नारायणराव राणेसुद्धा आहेत. त्यामुळे आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये जे पूर्वीचं स्वप्न होतं 100% भाजप होण्याचं ते आता मध्यंतरी काही घडामोडी झाल्या तर आपल्याला परत असं वाटतंय की परत आपण जागेवर येतोय की काय. पुन्हा आपला एक आमदार आणि बाकीचा असा जो आहे जिल्हा परिषद सुद्धा माझं महत्त्वाचं म्हणणं आहे की जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच बसला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपली तयारी असली पाहिजे आणि कितीही काय झालं तरी आयत्या वेळी सुद्धा काही वाटाघोटी होऊ नयेत आणि जिल्हाध्यक्षाला कोणती तडजोड होऊ नये एवढंच माझी अपेक्षा आहे आणि ती प्रभाकर सावंत आणि आपली व्यासपीठावरची सगळी टीम त्याला निश्चितपणे त्यांना त्या दृष्टीने करतील. आपले प्रदेश नेते सुद्धा आता अध्यक्ष पदाचे कार्याध्यक्ष आहेत आणि ते निश्चितपणे या पुढच्या काळात अध्यक्षही होतील आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्या फेवर आहेत, आपल्या अनुकूल आहेत आणि त्या पद्धतीने आपली पुढची वाटचाल सुद्धा अधिक घोडदौडीने अधिक चांगल्या पद्धतीने. म्हणजे आपले पालकमंत्री किती घोडदौड करतात आपल्याला सांगायला नको. आज एका दिवसात ते अनेक गावांमध्ये अनेक ठिकाणी अनेक भागांमध्ये जात असतात. म्हणजे जिल्हा सोडा बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी एकाच दिवशी सुद्धा जातात. कुठेही त्यांचा संपर्क ज्यांनी कोणी बोलवलं त्यांचं जात नाही. पण त्यामुळे आता या निवडणुकीच्या काळात आमच्या जिल्ह्यामध्ये संपर्क तुमचा म्हणजे आम्ही समजू शकतो पण बाहेरच्या ठिकाणी जास्त आहे. पण आमच्या जिल्ह्याकडे तसाच कशा कुठल्याही पद्धतीने राहू दे म्हणजे प्रत्यक्षात राहू दे, फोनवर राहू दे, त्याच्याही राहू दे पण आपल्या जिल्ह्याकडे त्यांनी तेवढ्याच या निवडणुकीच्या काळांमध्ये तरी चांगलं लक्ष देऊन योग्य ते निर्णय घेतले पाहिजेत. जिल्हाध्यक्ष यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.